नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा। मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदाने। प्रेक्षको, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत। कुष्ठरोगाबद्दल आजही आपल्या समाजात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत, पण या आजाराचे निदान लवकर झाले आणि त्याची योग्य चिकित्सा घेतली तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो। तरी सुद्धा समाजातील काही लोक याला एक भीती म्हणून बघतात आणि भेदभाव बाळगतात। याच पार्श्वभूमीवर स्पर्श अभियान राबवले जाते। स्पर्श अभियानाद्वारे कुष्ठरोगाबद्दल जनजागृती आणि एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याच्यासाठी काम केले जाते। दरवर्षी 30 जानेवारी म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो आणि पुढील 15 दिवस म्हणजेच कुष्ठरोग निवारण पंधरवडा स्पर्श अभियान म्हणून साजरा केला जातो। तर आजचा आपल्या चर्चेचा विषय या प्रकारे आहे। तर चर्चेचा विषय कुष्ठरोग निवारण पंधरवडा स्पर्श अभियान। मी परत सांगतो, कुष्ठरोग निवारण पंधरवडा स्पर्श अभियान। आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत प्रतिष्ठित वैद्यकीय तज्ञ डॉक्टर विवेक पाई सर। सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात। नमस्कार सरांची मी थोडक्यात ओळख करून देतो। सर सध्या डायरेक्टर बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्ट मुंबई या पदावर कार्यरत आहेत। त्यांचे वैद्यकीय आणि संशोधन क्षेत्रातील योगदान अत्यंत मोठे आहे। त्यांनी 200हून अधिक पब्लिकेशन्स आणि 270हून अधिक प्रेझेंटेशन्स केले आहेत। त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत। त्यापैकी काही महत्त्वाचे म्हणजेच मेंबर टेक्निकल रिसोर्स ग्रुप कमिटी NLEP गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 2013 पासून, WHO टेम्पररी ॲडवायझर 2013, कोऑर्डिनेटर SIG लेप्रसी IADVL 2014 ते 2016, WHO मिड टर्म NLEP इव्हॅल्युएशन टीम मेंबर 2014 छत्तीसगड, चेअरपर्सन सायंटिफिक सेशन 23rd वर्ल्ड काँग्रेस ऑफ डर्मॅटॉलॉजी जे की कॅनडा 2015 मध्ये झालेलं, व्हाईस प्रेसिडेंट IAL 2017 ते 2019, मेंबर ILEP टेक्निकल कमिशन, त्यासोबत मेंबर टेक्निकल ॲडवायझरी कमिटी NLEP गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, मेंबर एक्सपर्ट ग्रुप नॅशनल स्ट्रॅटेजिक प्लॅन फॉर NLEP 2022 ते 2030, अवॉर्ड ऑफ एक्सिलन्स IDF बेस्ट पार्टनर अवॉर्ड 2015, त्यासोबत IAL प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन अवॉर्ड 2017, नॅशनल IADVL डर्मा सेवा अवॉर्ड 2021, अवॉर्ड ऑफ ॲप्रिसिएशन फॉर एक्सिलंट परफॉर्मन्स इन NLEP 2021 ते 2022, इंटरनॅशनल लीग ऑफ डर्मॅटॉलॉजिकल सोसायटी अवॉर्ड 2023 आणि डॉक्टर KV डेसिकन मेमोरियल अवॉर्ड 2024, मेंबर PRC इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च 2024। त्यांची विशेष रुची लेप्रसी, क्लिनिकल डर्मॅटॉलॉजी, कम्युनिटी डर्मॅटॉलॉजी आणि निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीजेस यामध्ये आहे। कुष्ठरोग निर्मूलनासाठी त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे। त्यांनी कम्युनिटी बेस्ड डर्मॅटॉलॉजी आणि लेप्रसी कंट्रोल प्रोग्राम्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। तर चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की कुष्ठरोग निवारण पंधरवडा स्पर्श अभियान साजरा करण्यामागील उद्देश काय आहे? कुष्ठरोग अभियान आणि हा 30 जानेवारी, जसं आपण मगाशी म्हटलं 30 जानेवारी ते 14 फेब्रुवारी असा हा पंधरवडा। 30 जानेवारी महात्मा गांधी स्मृती दिन ह्या दिवशीपासून सुरुवात होते। महात्मा गांधींनी ह्या कार्यक्रमाला चालना दिली, एक प्रोत्साहन दिलं आणि जे एक मूवमेंट तयार केलं, त्या अनुषंगाने त्या दिवशी आपला हा अँटी लेप्रसी डे किंवा कुष्ठरोग दिन असा हा संबोधिला जातो आणि त्यांच्या स्मृतीला वंदन करून ह्या पंधरवड्याचं नियोजन केलं जातं। ह्या 14 दिवसात संपूर्ण अभियान म्हणजे कुष्ठरोग शोध अभियान आणि त्याच्यामध्ये आपण घराघरात जाऊन सर्वेक्षण करत असतो। आता हे आपण हाचा हा कार्यक्रम आहे, अभियानाद्वारे अभियान चालू असताना हा चालू आहे, तेव्हा हे
14 दिवसामध्ये घरोघरी सर्वेक्षण करून साधारणतः केंद्रीय मार्गदर्शक सूचनानुसार आरोग्य खात्याच्या सूचनेनुसार गेली 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये हे अभियान कार्यरत आहे आणि 2024-25 याही वर्षी जवळजवळ 100% ग्रामीण विभाग आणि जवळजवळ 30% शहरी भागातला ही लोकसंख्या ह्या सर्वेक्षणातून आपण घरोघरी पोचणार आहोत आणि त्यामध्ये जे कुष्ठरोगाचे लक्षण असलेले पण त्यांचे निदान न झालेले त्यांनाही माहिती नसतं आणि अशा जे रुग्ण आहेत त्यांचा शोध करून त्यांना उपचाराखाली आणून आणि ज्यामुळे ही जी साखळी आहे ट्रान्समिशनची साखळी ती कुठे खंडित करायची त्याला आळा बसायला पाहिजे त्याच्यासाठी हे अभियान आपण 14 दिवस कार्यरत असतो. त्याच्याशिवाय जनजागृती करणं हे महत्त्वाचं आहे. कुष्ठरोगाविषयी जी माहिती आहे ती जितकी शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि ह्या 14 दिवसात ती माहिती आपल्याला पोचवायची आहे आणि हेच 2 उद्देश या अभियानामध्ये धरून आपण हे कार्यरत करत असतो. सर, तुम्ही अभियानाबद्दल सांगितलं. मला असं विचारायचं आहे की जो कुष्ठरोग असतो जेव्हा मी माझा बॉन्ड कंप्लीट करत होतो माझ्या अनुभवात मी जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होतो तर बरेचसे लहान मुलं किंवा वयस्कर मंडळी हे पांढरा चट्टा घेऊन चेहऱ्यावर पांढरा चट्टा ॲज अ सिम्पटम घेऊन माझ्याकडे यायचे. तर बऱ्याचदा मला असं वाटायचं की हे टीनिया वर्सिक्युलर किंवा फंगल इन्फेक्शन आहे. पण नंतर जाऊन मला कळालं की हे ट्युबरक्युलाइड लेप्रसी जसं की लेप्रसीचे आपण टाईप्स बघतोच लेप्रोमॅटस ट्युबरक्युलाइड बॉर्डरलाईन त्यापैकी ट्युबरक्युलाइड लेप्रसी आहे. याच्यात आपल्याला क्युटिनियस फाइंडिंगमध्ये म्हणजे पांढरा चट्टा असा आपल्याला बघायला मिळतो. तर कुष्ठरोगाची नेमकी लक्षणे कुठली आणि कुठल्या लक्षणांवर आपण जास्त भर दिला पाहिजे? कुष्ठरोगाचे निदान हे सहजरित्या करू शकतो. त्याच्यातले मुख्य जी लक्षणं आहेत ती कुष्ठरोगा हा जंतू संसर्ग आहे. त्याचं जंतूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री. ह्या जंतूद्वारे हे प्रसार होत असतो आणि त्याचा अधिशयन कालही खूप लांबलेला असतो. म्हणजे जवळजवळ 3 ते 5 वर्ष म्हणजे जेव्हा जंतू शरीरात प्रवेश करतात त्या प्रवेश केल्यानंतर शरीरावर दिसणारे जी लक्षणं आहेत त्या कालावधीला अधिशयन काल असं म्हणतात आणि तो कालावधी हे 3 ते 5 वर्ष म्हणजे अशी दीर्घकालीन असं अधिशयन काल आहे. आणि मायकोबॅक्टेरियम लेप्रे याचे प्रजननही जवळजवळ 15 दिवस लागतात त्याला. तर हे असं हळू पद्धतीने असा हा आजार प्रसार होत असतो आणि त्याची लक्षणं मुख्यतः चेतातंतू आणि त्वचेवर आढळतात. आता त्वचेवर जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये न खाजणारा पांढरा डाग किंवा उंचावलेला सपाट केस नसलेली आणि मुख्य म्हणजे त्याच्या स्पर्श संवेदना नसतात. तर अशा प्रकारची ही लक्षणं मुख्यतः ही असतात. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शरीराच्या चेहऱ्यावर किंवा अंगावर पोटात बदल होणे, लालसर होणं, तेलकट होणं, चकाकणारी त्वचा किंवा गाठी येणं किंवा कानाच्या पाळ्या जाड होणं, त्याला सूज येणं, त्याच्यामध्ये बदल होणं, त्याच्यात गाठी येणं, हे अशा प्रकारचे जे किंवा अनेक चट्टे असतील जे बधिरही नसतील पण ती पांढरे असतील आणि किंवा उंचावलेले असतील, लाल असतील, ते हे असे प्रकारचे त्वचेवर येणारी लक्षणं आहेत. त्याच्यानंतर चेतातंतू मी मगाशी म्हटलं त्याच्यावरही परिणाम होतो आणि चेतातंतूवर होणारे परिणाम संभाव्य परिणाम की हातापायाला संवेदना नष्ट होते, संवेदना कमी होते. शिवाय स्नायू हाताचे पायाचे स्नायू किंवा चेहऱ्यावर जर असेल तर चेहऱ्याच्या पापणी डोळ्याच्या पापणीच्या स्नायू ह्या कमकुवत होतात, त्या अशक्त होतात आणि त्याच्यामुळे होणारे संभाव्य परिणाम ही लक्षणं असतात. किंवा जखमा, न भरणारे जखमा, न बरे होणारे जखमा, हे अशा पद्धतीची ही लक्षणं असतात. सर, तुम्ही कुष्ठरोगाच्या निदानाबद्दल सांगितलं, त्याच्या लक्षणांबद्दल आम्हाला सुरेख माहिती दिली. पण रोगाची चिकित्सा काय आहे? म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटकडून काय सुविधा उपलब्ध आहेत याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता हा कुष्ठरोग कार्यक्रम हा संपूर्णतः राष्ट्रीय कार्यक्रम आहे.
55 साली हा राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम होता, ज्यावेळेला औषधं उपलब्ध नव्हती आणि डॅप्सोन नामक औषधाचाच उपयोग व्हायचा त्यावेळेला. 1981-82मध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि WHO यांनी 1981-82मध्ये मल्टीड्रग थेरपी ह्याचा इंटरव्हेन्शन स्ट्रॅटेजी म्हणून अंमलात आणली आणि हळूहळू काळांतराने संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार, MDTचा जो उपयोग आहे तो सगळीकडे पोचवलेला गेला. आणि हे संपूर्णतः सेंट्रली स्पॉन्सर्ड म्हणजे केंद्रशासित पुरस्कृत असा हा कार्यक्रम आहे. तेव्हा शासनाच्या वतीने शासनच्या हॉस्पिटल्स, पब्लिक हेल्थ हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेजेस, शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, कम्युनिटी हेल्थ सेंटर्स आणि स्वयंसेवी संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य केंद्र आणि स्वयंसेवी संस्था यांचे संदर्भ केंद्र जे आहेत, या सगळ्यांच्या आरोग्य सेवेमार्फत येथे मोफत निदान आणि मोफत उपचार ही सेवा उपलब्ध आहे. ही झाली मुख्यतः निदान आणि उपचाराची. त्याशिवाय जे गुंतागुंती जे प्रकार होऊ शकतात किंवा कॉम्प्लिकेशन्स ज्याला म्हणतो, त्याच्यासही संदर्भ सेवा केंद्र उपलब्ध आहेत अनेक ठिकाणी. ती पण शासकीय आहेत, निमशासकीय आहेत, अशासकीय आहे. स्वयंसेवी संस्था यांचे बरेच लेप्रेसी रेफरल सेंटर किंवा संदर्भ केंद्र ठिकठिकाणी आहेत. या सगळ्या आरोग्य केंद्रामध्ये ह्या सगळ्या सुविधा, गुंतागुंतीचे जे उपचार आहेत त्याचं निदान, त्याचं उपचार वेळोवेळी किंवा रेफरल, ह्या सगळ्या गोष्टी किंवा पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया किंवा क्रॉस फॅसिलिटी, या सगळ्या गोष्टीची जी सेवा आहे ती शासनामार्फत उपलब्ध आहे. छान. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर विवेक पाई सरांसोबत. सरांनी विश्रांतीच्या आधी आपल्याला कुष्ठरोगाची लक्षणे, त्याची कारणे आणि गव्हर्नमेंटकडून काय आपल्याला सुविधा आहे त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलं. माझा पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की कुष्ठरोगाबाबत बरेचसे गैरसमज किंवा अंधश्रद्धा असतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कुष्ठरोग हा अतिशय अनादी कालापासून एक मानवी समस्या आहे आणि त्याचा उल्लेख बऱ्याच ग्रंथामध्ये, सुश्रुत, चरक संहिता अशा अनेक ग्रंथामध्ये याची माहिती आहे. तेव्हा फार अतिशय जुना हा असा आजार आहे आणि याच्याबद्दल त्या त्या काळापासून त्या त्या होणारे विचार किंवा चर्चा किंवा माहिती, त्यानुसार याच्या संदर्भात अनेक असे गैरसमजुती, रूढी आहेत आणि तेच दूर करण्यासाठी जनजागृती, राष्ट्रीय कुष्ठरोग अभियान अशा प्रकारचे जे कार्यक्रम असतात, त्याचा मुख्य उद्देश आहे की जनजागृती जनसामान्यापर्यंत व्यापक स्वरूपात जेव्हा आपण पोचवतो तेव्हा हे जे गैरसमजुती आहेत या दूर होतात. मुख्यतः हा आजार अत्यल्प संसर्गजन्य आहे आणि हे जंतूमुळे होतात हेही बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि म्हणून, आणि दुसरं कारण म्हणजे विकृती आणि विद्रुपता, हे जे ह्या आजाराशी जोडलेलं आहे आणि ह्याच्याच भीतीपोटी अशा प्रकारच्या ज्या गैरसमजुती आहेत त्या समाजात आहेत. त्या म्हणून ज्यांचा निदान झालेलं नाही आहे, ज्यांचा उपचार झालेला नाही आहे, जे उपचाराखाली अजूनही आलेले नाहीत, म्हणून अशा रुग्णांचं शोध घेणं म्हणून आणि त्यांना उपचाराखाली आणणं हेच महत्त्वाचं अभियानातलं मुख्य ध्येय आहे, उद्दिष्ट आहे आणि ज्याच्यातून या गैरसमजुती, या चुकीच्या माहिती ह्या दूर होण्यास मदत होते. बरं सर, कुष्ठरोगासाठी आपण कुठल्या चाचण्या करतो, म्हणजे कुठल्या चाचण्या केल्या जातात? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याचं निदान, कुष्ठरोगाचं निदान हे सहजरीती आपण तपासणी करून याची ओळख, निदान हे करू शकतो. त्वचेवर दिसणारे जे चट्टे आहेत, जे डाग आहेत, त्याचं निदान आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे जी लक्षणं आहेत त्या लक्षण ही ओळखून आपण करू शकतो. चेतातंतूमध्ये होणारे बदल आणि त्याचे डॅमेज, नर्व डॅमेजमुळे होणारे संभाव्य परिणाम हेही आपण तपासून, संवेदना तपासून, स्नायू तपासून ते कितपर्यंत कार्यरत आहेत किंवा त्याच्यामध्ये किती कमकुवतपणा आलेला आहे किंवा किती बधिरता आलेली आहे हे
चेतातंतू तपासणीवरून माहिती करून घेण्यात येते, निदान करण्यास मदत होते. बहुतांश निदान ह्या 2 गोष्टीतून आपण करू शकतो. आणि तिसरं जे कार्डिनल फीचर्स आहेत किंवा लक्षण आहेत ते म्हणजे त्वचा विलेपन. त्वचा विलेपन म्हणजे स्किन स्मिअर. हे आपण टेस्टिंग, तुम्ही म्हटलं टेस्ट कुठली करायची, तर लेप्रेसी कुष्ठरोगामध्ये ही एकमेव चाचणी आहे स्किन स्मिअर. आणि काही ठिकाणी स्किन बायोप्सी. बायोप्सी म्हणजे स्मिअर्समध्ये त्वचा विलेपन म्हणजे काही जिथे जिथे संशयित भाग आहेत, जिथे आपल्याला लक्षणं दिसत आहेत, त्याचं त्वचेमधून द्रव्य काढून ते सूक्ष्म मायक्रोस्कोपद्वारे लॅबॉरेटरी प्रयोगशाळा इथे पाठवून त्याचं निरीक्षण करणं, ज्याच्यामध्ये आपल्याला जंतू मायकोबॅक्टेरियम लेप्रे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतात. तर जेव्हा हे मायकोबॅक्टेरियम लेप्रेचं आपण स्मिअरच्या माध्यमातून, चाचणीच्या माध्यमातून बघतो, तेव्हा त्याचं निदान 100% हे होऊन जातं. काही ठिकाणी जिथे आपल्याला संशय आहे पण आपण स्मिअरही निगेटिव्ह आहे, मग आपल्याला वाटतंय क्लिनिकली इंडेक्स ऑफ सस्पिशन जास्त आहे, तिथे आपण स्किन बायोप्सी करू शकतो. आणि स्किन बायोप्सीच्या माध्यमातून जे आपल्याला पुन्हा एकदा मायक्रोस्कोपच्या खाली सूक्ष्म यंत्रणेच्या माध्यमातून आपण त्याचं निदान करू शकतो, ज्याला हिस्टोपॅथॉलॉजिकल डायग्नोसिस असं म्हणतात. बॅक्टेरियोलॉजिकल डायग्नोसिस, क्लिनिकल डायग्नोसिस, न्यूरोलॉजिकल डायग्नोसिस आणि हिस्टोपॅथॉलॉजिकल डायग्नोसिस हे अशा प्रकारे करू शकतो. याच्या व्यतिरिक्त हे जाणणं महत्त्वाचं आहे की आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये आणि नेपाळमध्ये 10 ते 12% लोकांना प्युअर न्यूरायटिक असं एक प्रकारचं लेप्रेसी किंवा हा एक प्रकार, वेगळा प्रकार आपल्याकडे दिसतो, ज्याच्यामध्ये न्यूरायटिक म्हटल्यानंतर नर्व्स म्हणजे चेतातंतू, त्याच्यात फक्त नसांचीच लक्षणं असतात, त्याच्यामध्ये त्वचेमध्ये काही बदल दिसत नाही. पण न्यूरायटिक जी लक्षणं आहेत त्या लक्षणातून आपण याचं निदान करण्याची गरज आहे. तिथेही आपल्याला तपासणी अंती जर शंका होते आहे पण निदान निश्चित करता येत नाही, खात्री करता येत नाही, तिथे आपल्याला पुढच्या चाचण्या म्हणजे नर्व कंडक्शन, वेलॉसिटी, NCV, EMG किंवा नर्व बायोप्सीपर्यंत आपण हे करू शकतो. सर, आपल्याला एक फोन येतोय. जयश्री ताई बोलताय पुण्यावरून. बघूया त्यांचा काय प्रश्न आहे. जयश्री ताई बोला. हॅलो. हां बोला. कोणत्या त्वचा रोगासाठी लसीकरण, वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे? बरोबर, अतिशय चांगला प्रश्न त्यांनी विचारला आहे. सर, वॅक्सिनेशन बद्दल तुम्ही काय सांगाल? वॅक्सिनेशन आता बरेच बघा, कुष्ठरोग हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अत्यल्प संसर्गजन्य आहे. आणि किंबहुना जे इतर अन्य आजार आहेत, म्हणजे जरा सामान्य सर्दी खोकला घ्या किंवा गोवर घ्या किंवा कांजण्या घ्या, हे व्हायरल डिझीज आहेत, ह्याच्यामध्ये संसर्ग खूप आहे. पण ह्या लेप्रेसी कुष्ठरोगामध्ये मायकोबॅक्टेरियम लेप्रेमध्ये होणं अत्यल्प संसर्ग आहे. आणि ह्या अन्य जे मगाशी मी उल्लेख केला त्याच्यामध्ये वॅक्सिनेशन्स आहेत, पण लेप्रेसीला वॅक्सिनेशन नाही आहे. त्यामुळे याच्याबद्दलची जी शास्त्रीय माहिती, सायंटिफिक इन्फॉर्मेशन, ही माहिती करून घेणं प्रत्येकाला ही गरज आहे. आणि उपचार, MDT, बहुविध उपचार पद्धती, मल्टी ड्रग थेरपी, हे आता सगळ्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देशामध्ये. आणि जिथे जिथे लेप्रेसी आहे तिथे MDT आरोग्य सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत, फ्री ऑफ कॉस्ट, मोफत. निदानही मोफत आहे, उपचारही मोफत आहे. आणि म्हणून लवकर निदान आणि लवकर उपचार घेण्यानंतर होणारे संपूर्ण संभाव्य परिणाम टाळता येतात. बरोबर, धन्यवाद जयश्रीताई. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो का? म्हणजे हा संभ्रम सगळ्यांनाच असतो की कुष्ठरोग झाला की आता काय करायचं, पण औषधी घेतल्याने किंवा काही शस्त्रक्रिया केल्याने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो का? कुष्ठरोगाबद्दल बरीच भीती किंवा समाजामध्ये तुम्ही म्हटलं संभ्रम निर्माण होतो की हा बरा होतो की नाही. पण जेव्हा आपण शास्त्रीयदृष्ट्या याचं अवलोकन करतो की हा जंतूमुळे होणारा आजार इतर आजारासारखा सर्वसामान्य आजार आहे, याला वेगळं आपण का बघावं, ह्या ज्या गैरसमजुती आहेत त्याच्या भीतीपोटी आपण लपवण्याचाही प्रयत्न करतो किंवा समोरही येत नाही. आणि म्हणून अशा अभियानाद्वारे किंवा जे रूटीन प्रोग्राममध्ये सर्व्हेलन्स प्रोग्राम असतो, ज्याला स्पेशल कॅम्पेन करतो, हाऊस टू हाऊस सर्वे, कॉन्टॅक्ट सर्वे, स्कूल सर्वे, असे अनेक सर्वेक्षण
पाहणी, उपचार, सर्वे एज्युकेशन ट्रीटमेंट, पाहणी, आरोग्य शिक्षण आणि उपचार, हे जे ACT पॅटर्न आहे आणि मल्टीड्रग थेरपी या माध्यमातून आपण कुठलाही स्टेजमध्ये असो, कुष्ठरोग कुठल्याही स्टेजमध्ये असल्यानंतरही तो पूर्णपणे बरा होतो. जसं की सरांनी सांगितलं की हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो जर याचं योग्य निदान केलं आणि तज्ज्ञांकडून योग्य चिकित्सा केली तर हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. सर, स्पर्श अभियानाद्वारे समाजात कुठले बदल घडले आहे? स्पर्श अभियानचा मुख्य हेतू हाच होता की ग्रामीण भागात आणि शहरी भागात या दोन्ही ठिकाणी आपल्याला हे अभियानाद्वारे आपण घरोघरी सर्वेक्षण करतो, ज्याच्यामुळे जनजागृती मिळते. पथक, आरोग्य पथक आहे, त्याच्यामध्ये आशा, फिमेल वर्कर्स, आशाताई, आशा वर्कर्स आणि पुरुष स्वयंसेवक या पथकांद्वारे अनेक फॅमिलीजमध्ये, अनेक घरांमध्ये आपण ह्या पथका थ्रू आणि पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या सगळे कार्यरत असतात आणि आपण घरोघरी जाऊन संपूर्ण फॅमिली मेंबर्स, कौटुंबिक मेंबर्सची पूर्ण तपासणी करतो. शारीरिक तपासणी, माहिती देतो अगोदर आणि शारीरिक तपासणी करून घेतो आणि संभाव्य लक्षणं जिथे जिथे असतील, संशयित जिथे आहेत, त्यांना मग वैद्यकीय पथकाद्वारे किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्यांची तपासणी, संशयित रुग्णांची ते खात्री, निदान पूर्ण करतो आणि त्यांना उपचाराखाली आणतो. उपचाराखाली आणण्याचा उद्देश हा आहे की आपण एकाच MDT हे जे मूळ तंत्र आहे, मूळ स्ट्रॅटेजी आहे, मल्टीड्रग थेरपी, हे मोफत आहे. हे त्या पहिल्या एकच डोजमध्ये, पहिल्याच मात्रामध्ये याचा जो संसर्ग आहे, ट्रान्समिशन जे ही साखळी आपण आळा घालण्यास खूप मदत होते. तेव्हा जितके रुग्ण उपचाराखाली आहेत किंवा उपचार मुक्त झालेले आहेत ते रोग पसरू शकत नाही. जे अनउपचारित आहेत, ज्यांचं निदान झालेलं नाही आहे, त्यांना उपचाराखाली आणल्यानंतर ते पूर्णपणे बरे होतात. आणि स्पर्श अभियान याच्यामार्फत आपण हे जनजागृती करत असतो आणि जे रुग्ण बरे झालेले आहेत ते स्वतः त्यांचा अनुभव सांगत असतात आणि समाजामध्ये इतर रुग्णांनाही प्रोत्साहन करतात, समाजालाही प्रोत्साहन करतात की त्यांनी पुढे यावं, ही शास्त्रीय माहिती समजून घ्यावी आणि कोणालाही लक्षणं असतील तर त्यांनी नजीकच्या आरोग्य सेवा केंद्रामध्ये त्वरित जाऊन तिथे कुष्ठरोग आहे किंवा नाही हे तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. सरांनी आपल्यासाठी काही सामग्री आणली आहे जे कुष्ठरोगाला निदानासाठी किंवा चिकित्सेसाठी उपयोग पडू शकते. ते आपण सरांकडून जाणून घेऊ की ते कुठली सामग्री आहे. हां, आता सामग्री मेडिसिन्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे MDT मल्टीड्रग थेरपी रोगाचे दोन प्रकार आहेत, एक पॉसिबॅसिलरी आणि एक मल्टीबॅसिलरी. पॉसिबॅसिलरी म्हटल्यानंतर ज्याचं लक्षणं 1 ते 5 चट्टे अंगावर, त्याला आपण पॉसिबॅसिलरी म्हणतो आणि त्याहूनही जास्त म्हणजे 6 आणि अधिक आणि मज्जातंतू किंवा चेतातंतू त्याच्यामध्ये जर अफेक्टेड झाले असतील तर त्यांना मल्टीबॅसिलरी म्हणतो. पॉसिबॅसिलरीला 6 महिने आपण औषध उपचार कालावधी असतो आणि मल्टीबॅसिलरी जिथे प्रकार किंवा रोगाचं जे प्रमाण आहे ते थोडं जास्त प्रमाणात असतं आणि त्यांना आपण 1 वर्षाचा कालावधी असा हा कार्यक्रमामध्ये आपण दिला जातो. आता ह्या व्यतिरिक्त काही रुग्णांना गुंतागुंतीचे प्रकार होऊ शकतात किंवा नसांमध्ये, चेतातंतूमध्ये बिघाड होऊ शकतात. त्याचे संभाव्य परिणाम मगाशी कळवल्याप्रमाणे संवेदना नष्ट होते, कमी होते किंवा काही भाग बधीर होतो, स्नायू बोटांचे, पायांचे कमकुवत होतात, त्याच्यामुळे हातातून वस्तू गळणं, पकड कमजोर होणं, नेहमीच्या रोजंदारीची कामं होत नाही, पेन पकडणं किंवा नेहमीची जे ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंगवर परिणाम होतो, क्वालिटी ऑफ लाईफवर परिणाम होतो, पायातून चप्पल निसटून जाणं, माहिती पडत नाही आहे चप्पल निसटून गेलेली, अशा प्रकारचे जे संभाव्य परिणाम आहेत नसांमुळे होणारे, तर त्याला आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉर्मिटी, विकृती प्रतिबंध करायचा आहे किंवा विकृती झाली असेल किंवा विकृती होत असेल तर ती पुढे होऊ नये, ती रोखण्याचे प्रयत्न आपण करायचे आहेत. त्याच्यासाठी भौतिक उपचार आणि इतर साहित्यांची अतिशय गरज आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जे फिजिओथेरपी, भौतिक उपचार, जे स्प्लिंट्स आहेत, हे अशा प्रकारचे ज्याच्यामध्ये स्नायू अतिशय कमकुवत होतात आणि त्याच्यामुळे बोटं वाकडी होतात आणि ती जर आपल्याला दुरुस्त करायची असेल तर त्या स्प्लिंट्स
आणि फिजिओथेरपीचे जे अनेक स्वरूप आहेत, ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत, त्याचा आपण इथे वापर करून ती विकृती रोखू शकतो, प्रतिबंध करू शकतो आणि त्याचे होणारे संभाव्य परिणामही आपण टाळू शकतो. हे असे अनेक प्रकारचे जे स्प्लिंट्स आहेत ते आपल्याला जिथे जिथे ज्या प्रकारची डिफॉर्मिटी आहेत, हाताची आहे, पायाची आहे, तिथे आपल्याला हे द्यायचं आहे. हे फिजिओथेरपी हे इक्विपमेंट्स आहेत, मसल स्टिम्युलेशन आहे, वॅक्स थेरपी आहे, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, स्नायू मजबूत करण्यासाठी अनेक प्रकारचे जे फिजिओथेरपी इक्विपमेंट्स आहेत त्याचा वापर करायचा आहे. ज्यांना ज्यांचे जखमा बरे होत नाहीत, सिम्पल अल्सर्स, जे प्राथमिकदृष्ट्या जे जखमा होतात पायाला, ते आपण सिम्पल ड्रेसिंग, हे ड्रेसिंग किट आहे, या ड्रेसिंग किट आपण रुग्णांना पुरवत असतो. हे एक महिना चालतं आणि त्यांनाही आपण एम्पॉवर करतो, त्यांनाही शिकवतो आपण की आपण आपल्या पायाची काळजी कशी घ्यायची, हाताची, पायाची, डोळ्यांची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते त्यांना आपण लोकशिक्षण, त्यांना प्रशिक्षण देऊन ते स्वतः करू शकतात. कारण संवेदना हे काही काळ असू शकतं, थोडं कधी दीर्घकालीन असू शकतं. तर अशा वेळेला लोकांनी जे ग्रस्त आहेत त्यांनी स्वतःची काळजी घ्यायची असते, हाताची, पायाची. आणि ती कशी घ्यायची ते आपण या संदर्भ केंद्रामध्ये किंवा आरोग्य केंद्रामध्ये आपले आरोग्य शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका यांच्यामार्फत त्यांना पुरवत असतो. नक्कीच सर, तुम्ही लक्षणांबद्दल सांगितलं की कधी कधी आपल्याला नसाशी संबंधी लक्षणं असू शकतात, कधी कधी आपल्याला त्वचेवर चट्टे असू शकतात, कधी कधी विकृती घडू शकते आणि त्याच्याबद्दल आपल्याला शस्त्रक्रिया पण करायला लागू शकते. तर असे कुठले उपद्रव आहे जे आपल्याला प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतात आणि साधारणतः सगळ्या पेशंट्समध्ये आपल्याला बघायला मिळतात? म्हणजे टाईप 1 लेप्रा रिॲक्शन, टाईप 2 लेप्रा रिॲक्शन समजा झाल्यास तर त्याची चिकित्सा काय असते? साधारणतः आपण त्याला कसं बघतो? आता कुष्ठरुग्णांना उपचाराखाली आणल्यानंतर काही गुंतागुंतीचे प्रकार येऊ शकतात. म्हणजे जवळजवळ 30% ते 35% रुग्णांना किंवा मल्टीबॅसिलरीमध्ये लेप्रोमेटस लेप्रेसी हा एक प्रकार आहे, एक सब प्रकार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 50% लोकांना हे टाईप 2 रिॲक्शन, ज्याला ENL रिॲक्शन म्हणतो, आणि इतरांना टाईप 1 रिॲक्शन येऊ शकतात. किंवा टाईप 1, टाईप 2 हे दोन्ही न येता फक्त न्यूरायटिस, म्हणजे फक्त नसाच दुखरे होतात. तर असेही प्रकार हे गुंतागुंतीचे प्रकार आहेत आणि हे इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन्स आहेत. तर त्याची महत्त्वाचं म्हणजे त्याची ओळख अगदी वेळेवर होणं गरजेचं आहे. आणि वेळेवर त्याची ओळख आणि उपचार जर केल्याने तर त्याच्यामुळे होणारे जे नर्व डॅमेज आहेत. आता टाईप 1, टाईप 2 ज्याचा उल्लेख तुम्ही केला, याचं महत्त्व काय आहे? याचं महत्त्व असं आहे की त्याच्यामुळे नसा दुखरे होतात. जे शांत होतात, जे शांत नसा असतात त्या दुखरे होतात अचानक, आणि त्याच्यामध्ये मग नर्व डॅमेज होऊ शकतं, त्याच्यामध्ये क्षती होऊ शकतं आणि त्याच्यामुळे जे होणारे परिणाम आहेत म्हणजे लॉस ऑफ सेन्सेशन्स, जिथे नव्हते तिथे लॉस ऑफ सेन्सेशन्स येऊ शकतात. स्नायू कमकुवत होऊ शकतात, लकवा मारतो, हाताच्या पायाच्या स्नायूंना लकवा मारतो, डोळ्याच्या पापण्या या कमकुवत होतात, त्यामुळे डोळे उघडे राहू शकतात. बंद करण्याचा प्रयत्न हा रोगी प्रयत्न करतो पण डोळे बंद होत नाहीत, ते उघडे राहतात. तर अशा प्रकारचे हे रिॲक्शन्स अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस हे जर आपल्याला टाळायचे असतील किंवा होणारे डिफॉर्मिटीज, विकृती, विद्रुपता हे जर टाळायचे असतील तर त्याचं टाईमली डायग्नोसिस म्हणजे वेळोवेळी डायग्नोस करणं, लगेच त्याचं आणि उपचार, ह्याच्यामुळे हे संपूर्ण डिफॉर्मिटीज प्रिव्हेंट करू शकतो, प्रतिबंध करू शकतो. धन्यवाद सर. फक्त जाता जाता तुम्हाला प्रेक्षकांना शेवटचा काय संदेश द्यायचा आहे? हा कुष्ठरोगाबद्दल एकंदरीत तुम्हाला काय म्हणायचं आहे? कुष्ठरोगाबद्दल मी आजच्या चर्चेतून मगाशी म्हटल्याप्रमाणे हा पूर्णपणे बरा होतो. याची लक्षणं प्रत्येकाने, वॅक्सिन नसल्यामुळे, पण वॅक्सिन नसलं तरी किमोप्रोफायलॅक्सिस म्हणून एक स्ट्रॅटेजी आहे. याच्यामध्ये आपण जे कुष्ठबाधित रुग्ण आहेत त्यांचे जे परिवाराचे सदस्य आहेत, नजीकचे लगतचे परिवाराचे सदस्य म्हणजे हेल्दी कॉन्टॅक्ट्स, त्यांना आपण सिंगल डोज रिफाम्पिसिन किमोप्रोफायलॅक्सिस, वॅक्सिन नाही आहे पण किमोप्रोफायलॅक्सिस आहे. त्याच्यामुळे इतरांना, घरातल्या मेंबर्सना आपण रोग होऊ नये हे आपण काळजी घेऊ शकतो. तेव्हा त्यांनी प्रत्येकाने आपापली माहिती आणि आपल्याला आहे किंवा नाही हे नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करणं आणि ते गैरसमज आहेत ते दूर करणं
आणि आपण एकत्रित, वैयक्तिक आणि एकत्रित असं सगळ्यांनी मिळून ही माहिती आपण लोकांपर्यंत पोचवायची आहे. लोकशिक्षणातूनच निर्मूलन होतं, हीच खरी गुरुकिल्ली आहे. आणि जे कुष्ठबाधित आहेत, ज्यांना हा आजार झालेला आहे, त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं हे मला अतिशय आवर्जून सांगायचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला कुष्ठरोगाबद्दल एवढी छान माहिती दिली आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि दूरदर्शनला आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. नमस्कार.